हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल। आज आपण सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक्स आहे आपला चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट। ठीक आहे, तर हे आपण अगदी बेसिक पासून आपण शिकणार आहोत। ठीक आहे, कोणत्या प्रकारच्या सूत्राचा वापर न करता फक्त रेशो पद्धतीने आपण चक्रवाढ व्याज कसे काढतात हे आपण इथे शिकणार आहोत। ठीक आहे, तर प्रथम याच्यामध्ये आपण पहिले विचार करूया रेशोद्वारे आपण कसं चक्रवाढ व्याज काढतो ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्याच्या पहिले आपण चक्रवाढ व्याज मध्ये 1 वर्ष असो, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, किती वर्ष असू द्या। ठीक आहे, त्याचा रेशो कसे काढतात ते आपण पहिले शिकूया। रेशो पद्धतीने आपण चक्रवाढ व्याज कसे काढतात ते पण आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। चला तर स्टार्ट करूया। तर बघा, सपोज आपल्याला मॅक्झिमम 2 ते 5 वर्षाच्या आतमध्ये किंवा 3 वर्षाच्या आतमध्ये चक्रवाढ व्याज मधले प्रश्न विचारले जातात, बरोबर आहे। तर काय करायचं, पहिले 2 वर्ष जर काढायचं असेल, 2 वर्ष, ठीक आहे, एक याला रेशो आहे 2 वर्षाचा रेशो। बघा, एक लक्षात ठेवायचा रेशो 2:1, ठीक आहे, हा रेशो आहे। ठीक आहे, आता हे नेमकं काय आहे मी नंतर समोर सांगणार आहे, पहिले लक्षात ठेवा रेशो आपण वर्षानुसार कसं काढतात ते आपण इथं शिकूया। तर बघा, 2 वर्षात चक्रवाढीसाठी 2 वर्षासाठी रेशो लक्षात ठेवायचं 2:1, बरोबर आहे। हे पाठ करायची गरज नाहीये, मी शिकवल तुम्हाला ते समजून जाईल। ठीक आहे, आता 3 वर्षाचा मला रेशो काढायचा आहे चक्रवाढ व्याजानुसार, बरोबर आहे, 3 वर्षाचं। मग काय करायचं, जो 3 वर्ष आहे ना, 3 वर्ष, हा 3 वर्ष म्हणजे 3 इथे लिहून घ्यायचं। ठीक आहे, आता याला रेशोमध्ये करायचं। आता लिहिताना काय करायचं, 3 वर्षात करण्यासाठी पहिले 3 लिहून घ्यायचं। आता करायचं काय, 2 वर्षात जो रेशो आहे ना 2:1, या दोघांची पहिले बेरीज करायची। 2 आणि 1 किती होतात, 3 होतात, मग इथं 3 लिहायचं। काय लिहायचं, 3 आणि रेशो, बरोबर आहे। आता आपण इथं बेरीज केली, इथं कोणतं राहिलं का रेशो नाही, म्हणजे 1 इथं लिहायचं। ठीक आहे, इथपर्यंत कळालं। आता समोरचं 4 वर्षात जर काढायचं असेल, 4 वर्षात चक्रवाढ काढताना याच रेशोचा वापर करायचा आहे। ठीक आहे, 2 वर्षाचं पण काढायचं आहे, 3 वर्षाचं पण याच रेशोचा आपल्याला वापर करायचा आहे। रेशोनुसार आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं या ठिकाणी। ठीक आहे, तर बघा 4 वर्षाचा आपण रेशो, बघा 4 वर्षाचे रेशो कसं काढायचं, पहिले 4 आहे ना, 4 वर्ष आहे ना, 4 लिहून घ्यायचं, 4 लिहून घ्यायचं आणि रेशो, बरोबर आहे। आता काय करायचं, या दोघांची बेरीज करायची, बरोबर आहे। 3 आणि 3 किती होतात, 6 येतात, मग इथे लिहायचं 6। कळालं। आता दुसरं परत रेशो करायचं, याचा दोघा संपला, आता या दोन्हीचं बेरीज करायचं। 3 आणि 1 किती होतात, 4 होतात, हे 4 कुठे लिहायचं, इथं लिहायचं। कळालं रेशो कसं काढतात। आणि नंतर बघा रेशो, आज इथं काही नाही, बघा 3 आणि 1चा आपण बेरीज केली, इथं काय आहे का, आता नाही आहे, मग इथं 1 लिहून टाकायचं, असं झालं। 4 वर्षाचा रेशो हे आहे, कळालं। आता नंतर 5 वर्षाचं मला 5 वर्षाचं काढायचं रेशो, बरोबर आहे। हे पहिले कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, लक्ष द्यायचं व्यवस्थित। 5 वर्षाचं काढताना बघा 5 वर्ष, 5 लिहून घ्यायचं आणि रेशो, बरोबर आहे। या दोघांची बेरीज करायची, पहिले 4 आणि 6 10 होते, 10 इथं लिहायचं, बरोबर आहे। परत रेशो, बरोबर आहे। आता इथं 6 आणि 4 याची परत बेरीज करायची, किती होतात, 10 होतात, इथं 10 लिहायची। ठीक आहे, आणि नंतर परत रेशो करा आणि 4 आणि 1ची परत बेरीज करायची। ठीक आहे, 4 आणि किती होतात, 5 लिहायचं। आता परत रेशो करा, आता कुठं संख्या राहिली का, इथं नाही, काय लिहायचं, मग 1, संपलं 5 वर्षाचा रेशो। ठीक आहे, आता 6 वर्षाचा जो रेशो आपण काढतो, 6 तसंच काढायचं सेम। ठीक आहे, कुठं इथं खाली काढतो थोडं, 6 वर्ष ह्याचा रेशो काढायचा आहे, सेम तसंच करायचं आहे, 6 लिहून टाकायचं पहिले। ठीक आहे, रेशो, दोघांची बेरीज करा, 5 आणि 10 15 होते, 15 लिहायचं। ठीक आहे, नंतर परत रेशो करा, या दोघांची केली, आता या दोघांची बेरीज करा, 10 आणि 10 20, इथं 20 लिहा। नंतर परत रेशो करा, नंतर 10 आणि 5 किती होतात, 15 होतात, 15 लिहायची इथं। नंतर परत रेशो आणि 5 आणि 1ची बेरीज करा, परत 6 होते, आता राहिलं काय, काहीच नाही राहिलं, रेशो करा 1, अशा ठिकाणी। ठीक आहे, तर आपण 5 वर्ष 6 वर्ष तुम्ही असं काढू शकता 10 वर्षापर्यंत, पण चक्रवाढ व्याजमध्ये कधी 6 वर्षाचं 5 वर्षाचं विचारत नाही। ठीक आहे, 4, 3 खूप मोस्ट इम्पॉर्टंट झाले, तेवढेच विचारतात, म्हणून तुम्हाला रेशो कसे काढतात चक्रवाढ व्याज काढताना हे मी तुम्हाला शिकवलं। ठीक आहे, याच आपण रेशोद्वारे आपण गणित घेणार आहोत चक्रवाढचे, कोणत्याही प्रकारच्या सूत्राचा वापर न करता फक्त ट्रिक्स पद्धतीने आणि रेशो पद्धतीने आपण सॉल्व करणार आहोत। ठीक आहे, चला आता स्टार्ट करूया। पहिला आपण प्रॉब्लेम घेऊया। ठीक आहे, बघा या ठिकाणी चक्रवाढ व्याजचं पहिलं उदाहरण आहे, बघा मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे तरी तुम्हाला समजून जाईल। ठीक आहे, तर मुफार काय होते, मुद्दल होते, मुद्दल म्हणजेच रक्कम किती आहे, 6000 रुपये आहे, दर किती आहे, 10% आहे
आणि कालावधी 2 वर्ष आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे, चक्रवाढ व्याज काढायचं आहे. मग कसं काढायचं बघा, तर 2 वर्ष विचारले, मी याच्या पहिले तुम्हाला रेशो कसे काढतात ते शिकवलं. 2 वर्षाचा रेशो बघा, 2 वर्षाचा रेशो कसं काढतो आपण, 2:1, बरोबर आहे की नाही. हे 2 वर्षाचा रेशो आहे. मग या रेशोवर आपल्याला 2 वर्ष चक्रवाढ व्याज काढायचं या ठिकाणी. मग करायचं काय बघा, तर आता 2, आता हे 2 आहे ना, 2 नंबरवर काय घ्यायचं बघा, इथं 6000 आहे, 6000वर 10% काढायचं आहे. 6000वर किती, 6000वर 10%. तुम्हाला माहीत नसेल तर मी काढतो इथं, माहीत असेल तर व्हेरी गुड, माहीत नसेल तर व्हेरी गुड, तरी ठीक आहे. आता काय केलं मी, 6000वर 10% काढायचे. दर किती आहे, 10%. तर बघा 10% कसं काढायचं, हे 2 गेले 0, 60 गुणिले 10 600, म्हणजे 6000वर 10% किती होतात, 600 रुपये. मग हे 600 रुपये कुठे लिहायचे, याच्या खाली लिहायचे. झालं 600. आणि रेशो करा असल्यामुळे परत काय करायचं, आता लक्षात ठेवायचं, हे 600 रुपयावर परत 10% काढायचे. काय, 600 रुपयावर परत 10% काढायचे. मग कसं काढणार, इथंच काढा, 600 लिहून गेले, याच्यावर 10% काढायचं आहे. मग कसं काढणार, हे 2 0 गेले, 6 गुणिले 10 किती राहतात, 60. म्हणजे 600वर 10% किती होणार, 60 होणार. 60 इथं लिहून घेतो. आता करायचं काय बघा, या दोघाचं करायचं गुणाकार, या रेशोचा करायचं गुणाकार. ठीक आहे, किती होतात, 600 गुणिले 2. मग पहिले काय करा, 6 × 2 = 12, हे 12 लिहायचे, इथलचे 2 0. काल इथपर्यंत. आता नंतर काय करायचं आहे, इथं थोडं स्पेस ठेवा, हे दोघाचं गुणाकार करा. 1 गुणिले 60 किती होतात, 60 होतात. आणि दोघाची बेरीज करा, किती झाले, 1200 अधिक 60 किती होतो, 1260. म्हणजे हे झालं आपलं चक्रवाढ व्याज. आहे की नाही सोपा. मग करायचं काय, जर 2 वर्षाचं विचारलं तर 2:1 रेशो घ्यायचं आणि या रेशोसोबत जे तुम्हाला मुद्दल दिले त्यासोबत टक्के काढायचे आणि नाही का इथे मांडायचं. बस एवढंच आहे. बरोबर आहे. सूत्रमित्र वापरायची गरज आहे का, नाही आहे, काहीच गरज नाही. रेशोवरच तुमचं चक्रवाढ होऊन जातं. ठीक आहे. या ठिकाणी पहिलं समजलं गणित तुम्हाला. आता मी दुसरं सांगतो. ठीक आहे. या ठिकाणी बघा मी दुसरं गणित घेतलंय. आता इथं वर्ष चेंज केले मी. बरोबर. मुद्दल आहे 8000, दर आहे 10%, कालावधी 3 वर्ष आहे. आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं या ठिकाणी. पण आता इथं काय बघा, कालावधी 2 वर्ष होते याच्या मागच्या व्हिडिओमध्ये, याच्या मागच्या प्रॉब्लेममध्ये. आता समोर बघा 3 वर्ष दिले. मग करायचं काय, रेशो तेच वापरायचं. 3 वर्षाचं काय, 3 वर्षाचा रेशो काय, 3 आणि 1 हा 3 वर्षाचा रेशो आहे. ठीक आहे. मग करायचं काय, तेच आपलं नियम. काय, 8000 अमाऊंट दिले, 8000वर 10% काढायचे. 8000वर 10% किती होतात, 800 रुपये होतात. कुठं लिहायचे, 800 इथं लिहायचं. बरोबर आहे. आता परत काय करायचं बघा, आता दुसरं घेताना हे 800 आहे ना, 8000वर नाही घ्यायचं. आता हे 800वर 10% घ्यायचे दुसरं घेताना. आता 8000वर 10% किती होतात, 80 होतात. मग 80 लिहायची. तर काळ तुम्हाला मी सांगितले कसं काढायची, तर याच्या पहिले व्हिडिओमध्ये तसं काढा. ठीक आहे. याच्या पहिले मी सांगितले की टक्केवारी कसे काढतात. ठीक आहे. आता बघा, आता 80 आहे, 80वर 10% परत काढायचे. किती होतात, 8 रुपये होतात. इथं लिहायचे 8. ठीक आहे. आता काय करायचं, गुणाकार करा. किती होतात, 8 त्रिक 24 होते. बरोबर आहे. या दोघांचा गुणाकार करा, 240 होतात. इथे लिहू आपण याच्या खाली. ठीक आहे. या दोघांचा गुणाकार करा, 8 × 8 होते. सगळ्यांची बेरीज करा. बरोबर आहे. आता बघा 0 0 8 होते. इथे 8 असल्यामुळे 0 4 4 होते. आता बघा 4 आणि 2 6 होते आणि हे 2 आले की नाही. झटकन उत्तर बघा काय की 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आहे, 2648. ठीक आहे. या ठिकाणी बघा मी तुम्हाला 2 समजावून सांगितले. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून चांगल्या पद्धतीने ट्रिक्स पद्धतीने घेऊन येतो. ठीक आहे. तुम्हाला होमवर्कसाठी तोपर्यंत मी घेतो. इथं 8000च्या जागी 16000 मुद्दल घ्या. ठीक आहे. आता काय करा, 16 घ्या. इथं नाही का परत 10% तुम्हाला होमवर्कसाठी एक कमेंटमध्ये सांगायचं आहे. इथं 3 वर्ष किंवा 2 वर्षाचं काढा तुम्ही आणि इथं काय काढायचं तुम्हाला चक्रवाढ व्याज काढायचं. या ठिकाणी हे तुम्ही सॉल्व्ह करून मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. या ठिकाणी मी इथेच थांबतो. पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया. तोपर्यंत कसंच तुम्हाला हे व्हिडिओ वाटले यामध्ये लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. टेक केअर.